आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. या नमस्ते सर्वांना मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. या ब्रह्मांडाची कृपा आणि कृतज्ञतेची जादू आपण सर्वांनी अनुभवली आहे. आणि ही कृतज्ञतेची जादू अनुभवत असताना आपण एका एका टप्प्यावर स्वतःचा विकास करत आलो, हो ना. एका एका टप्प्यावर अधिक कृतज्ञता, अधिक कृतज्ञता, अधिक कृतज्ञता आपल्या अंगी आपण बाणत आलो. आणि आता आलेलं काय आहे तर आपण कुठेतरी कृतज्ञतेचा तो एक टप्पा पूर्ण केलेला आहे, व्रत पूर्ण केलेलं आहे. द सिक्रेट या ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेतलं आहे. आणि आता वेळ आलेली आहे आपल्याला ते जादूचं स्मरण करण्याची. या जादूच्या, या कृतज्ञतेच्या प्रवासासोबत कसा बरा हा प्रवास झाला आणि आता पुढे कसं जायचं आहे, आपलं आयुष्य जादूमय कसं करायचं आहे, हे करणारा, हे सांगणारा आजचा दिवस. म्हणजेच कुठेतरी आपण या एका दिव्य प्रवासाच्या अखेरच्या दिवसावर आहे. अखेरचा दिवस याचा अर्थ अखेरचा नाही, तर ही सुरुवात आहे एका नव्या जाणीवेची, नव्या ऊर्जेसह जगण्याची. आपण स्वतःमध्ये ही ऊर्जा क्रिएट करून आता सुंदर जगणंच आपलं बिईंग मध्ये ही कृतज्ञता आणूया, आपल्या जगण्यामध्ये ही कृतज्ञता आणूया. आणि या सत्राची आता जो शेवट होत आहे त्याला आपण बिगिनिंग करूया, है ना. असते ना ती कॅसेट असते आपल्या लग्नाची, अरे एपिसोड संपला आहे किंवा आपला हा उत्सव संपला आहे, कार्य संपला आहे, परंतु आता नवी सुरुवात झालेली आहे. अशी आपली ती नवी सुरुवात कशाची? कृतज्ञतेसोबत जगण्याची. म्हणजे काय तर आता आपल्याला तो जादूचं स्मरण करत राहायचं आहे, स्वीकार करत राहायचा आहे आणि प्रत्यक्ष अनुभव घेत राहायचा आहे. अधिक पुढे, अधिक पुढे, अधिक पुढे आपल्याला कृतज्ञतेसोबत जगत जायचं आहे असं सांगणार आहे. मग स्मरण म्हणजे काय? आठवण करणे, जाणीव ठेवणे, बरोबर ना. हा, आठवण ठेवणे, जाणीव ठेवणे. मग फक्त आभार मानणं नाही हो. एखाद्याने एखादं काम केलं म्हणून फक्त आभारच मानणं नाही, तर त्या आभाराच्या भावामध्ये सतत असणं म्हणजे आता कुठेतरी स्मरण ठेवणं. असं नाहीये की आता रोज ते लिहा, आता रोज सांगितलेली कृती करा, नाही, तर त्या जाणीवेमध्ये कायम राहा. ही आता कृती नाही, तर ती आता स्टेज झाली पाहिजे आपल्या आयुष्याची. ओके, ती स्थिती झाली पाहिजे, ज्याला आपण म्हणतो असतो स्टेट ऑफ बिईंग. आता ती स्थिती आलेली आहे की आता माझा स्वभावच कृतज्ञता झाला आहे. मी म्हणजेच कृतज्ञता, मी म्हणजेच आभाराचा भाव, मी म्हणजेच स्वतःसाठी आणि इतरांसाठी आदर्श ठेवणारा काय? कृतज्ञतेचा. माझं स्वतःवरचं प्रेम तसंच राहू देत, माझं इतरांसाठी कृतज्ञता तशीच राहू देत. जे आहे ना, 28 दिवस शिकलो म्हणजे फक्त शिकण्यासाठी नाही, तर या सहज जगण्यासाठी हे शिकलो. असं म्हटलं जातं, विज्ञान असं सांगते, एखादी गोष्ट जर तुम्ही 28 दिवस सारखी केली ना, ती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तर तो तुमचा स्वभाव होतो. एखादी गोष्ट जर तुम्ही सारखी 45 ते 90 दिवस केली ना, तर ती तुम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. आपल्याला असंच करायचं आहे. आपल्याला हा कृतज्ञतेचा भाव आपला स्वभावच करून टाकायचा आहे. रोज लहान सहान गोष्टी, रोज माझ्याजवळ काय आहे याचं स्मरण ठेवत चला, त्यासोबत जगा, त्या कृतज्ञतेसोबत, असं आता आपल्याला शिकायचं आहे. आणि मग हे काय सवय आहे का? फक्त नाही बरं काय, फक्त सवय म्हणूनच नाही, तर ही सवय आपल्याला वाटतं, मी म्हणते की आता ही आपलं बिईंग मध्ये आणा, आता ही सवय करून घ्या. काय आहे ना, या कृतज्ञतेची सवय करणं या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या देवासोबत, ज्या युनिव्हर्स सोबत, ज्या ब्रह्मांडासोबत तुमचं आणि माझं कनेक्शन आहे ना, ते थेट तसंच तसं राहू द्या.
समजा आपण कोणी एकमेकांच्या संपर्कात आलो नाही 6 महिने 4 महिने, तर कदाचित आपण एकमेकांना, तुम्हीच लोक काय करता माहितीये का, बघा गंमत तुमची, मला ना लिहून पाठवता मेसेज टाकत असताना, काय माहितीये का मेसेज टाकता, मॅडम मी आहे ना आता मागच्याच आठवड्यातील गोष्ट, ग्रँडमास्टर 7 अमुक अमुक, तुमचं माझ्याशी कनेक्शन तुटलं असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण माझं नाही ना, तुम्ही कशाला सांगता मला ओळख? ओके, तुम्ही ओळख कशाला सांगता? आपण एकमेकांसाठी आहोत, आपण एकमेकांसोबत ऊर्जे स्वरूपात जोडलेला आहे. तुम्हाला मला ओळख सांगण्याची मेसेज केल्यानंतर गरजच नाही. लक्षात येते? तर हेच ते कनेक्शन त्या ब्रह्मांडासोबत आपलं राहिलं पाहिजे, की आपल्याला पुन्हा ती प्रार्थना करू दे, पुन्हा मला युनिव्हर्स, माझी ऊर्जा कमी झाली असेल का, आता माझ्या मागण्या कमी होत आहेत, किंवा नाही आता माझ्या मागण्या पूर्ण व्हायला वेळ लागते, हे नाहीच. काय तर बिलकुल ग्रॅटिट्यूड आपल्या अंगी करायचं आहे आणि त्या ब्रह्मांडासोबत आपलं असलेलं कनेक्शन जसंच तसं ठेवायचं आहे. जिथं स्मरण आहे कशाचं, जादूचं, जिथे स्मरण आहे कृतज्ञतेचं, आभाराचं, मला काय काय मिळालेलं आहे, तिथं कुरकुर नाही, तिथं तक्रार नाही, आणि तक्रार नाही तेथे आध्यात्मिक ऊर्जा भरभरून आपल्याला मिळत राहते. कारण तक्रार, चिंता, नकारात्मक ऊर्जा यामुळे काय होते, तर पुन्हा हार्ट चक्र ब्लॉक, बरोबर, किंवा त्याची ऊर्जा कमी, आणि पुन्हा कनेक्शन कमी. कनेक्शन कमी होणे म्हणजे काय, तर क्राऊनची ऊर्जा कमी करणे, दुसरं काहीच नाही. लक्षात घ्या. मग ही कमी होऊ शकते का? विनाकारण कमी होणार नाही, किंवा तुमच्याकडची कोणी काढून घेणार नाही. गरज आहे आपण त्या ऊर्जेसह राहण्याची. जसं की श्वास घेत आहे, त्या श्वासासाठी, जिवंत असण्यासाठी आभाराचा भाव तर कायम असला पाहिजे. जेवण करायच्या अगोदर हे जेवण कोणाकोणामुळे माझ्यापर्यंत आलं आहे, या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञतेचा भाव अंतःकरणात असला पाहिजे. झोपायच्या अगोदर आजच्या दिवसाने मला काय दिलं आहे, हा कुठेतरी भाव असला पाहिजे. बरोबर, कालचा दिवस माझा कसा गेलेला आहे, कालच्या दिवसामध्ये मला खूप काही काही मिळालं, त्या कालच्या दिवसासाठी आज कुठं आयुष्यामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. आणि ही कृतज्ञता आता जाणीवपूर्वक नाही, तर अगदी विचारामधून आपल्यामध्ये आली पाहिजे. ओके, म्हणजे काय, तर आपल्या अंतर्मनाला, आपल्या भावनांना कायमस्वरूपी पॉझिटिव्ह कंपनांमध्ये ठेवणं, याचा अर्थ आहे तुम्हाला जादूचं स्मरण करणे. गेले सगळे लिहायला, लिहा लिहा. लिहायलाच जातात, करू कसं मी? मग तुमच्यासोबत तुम्ही लिहायला गेले की मग मला काय होते, अरे तुम्ही फ्रीज झाल्यासारखे दिसता एकदम, मग तुम्ही हलत नाही, काहीच नाही. मला असं वाटतं नेटवर्क आहे की नाही आहे, आहे की नाही? हा, ते मध्ये मध्ये नेटवर्क तुम्हाला माहिती आहे कसं करते. तर तरी आपल्या जादूच्या सेशनमध्ये किती कृतज्ञता मानावी, की 28 दिवसाच्या सेशनमध्ये एकही सेशन मध्ये थांबलं नाही नेटवर्कच्या अभावाने. बरोबर ना? त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद, एवढ्या दिवसाचे सगळे सेशन आपले अगदी नियमित होऊ दिलेत. किती ब्रह्मांडाचे धन्यवाद मानावे, किती मानावे. हा तो प्रत्येक गोष्टीचा भाव. आणि बऱ्याच जणांना बरोबर दुपारच्या वेळेमध्ये कल्पना कापाडी, झोप लागली. म्हणजे माझे विद्यार्थी जर काय वर्गात झोपत असतील तर कसं, काय झालं, ध्यान लागलं का? काय होते ना तुम्हाला, बघा मला 200% गॅरंटी आहे की तुम्ही झोपू शकत नाही. पण माझे सेशन सुरू असताना अनेकांचं असं होतं की त्यांना असं वाटतं मेडिटेशनच सुरू आहे. ओके, आणि त्या आवाजासोबत आहे ना ध्यान लागून जातं. किंवा अनेक वेळा तुम्हाला माहिती आहे येथे ना खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्रिएट होत असते, ऊर्जेसोबत आपण एकरूप होत असतो. मी नेहमी सांगत असते ग्रँडमास्टर्सला विशेष, की तुम्ही ग्रँडमास्टरचे सेशन करत आहात, येथे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होणार आहे. जसं भागवत कथा ऐकायला गेलं की महाराज काय म्हणतात मध्ये मध्ये, काय म्हणतात महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय.
का म्हणतात महाराज? तर ती निद्रा आपल्यावर हावी होत असते. ही पॉझिटिव्ह एनर्जी, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी तू तुझ्यामध्ये अंगीकारल्याच पाहिजे, याची गरज नाहीये ग. कारण मला या भौतिक जगामध्ये खूप आवड आहे, खूप आनंद मिळतो आहे आपल्या मनाला. ओके. आणि त्या नकारात्मकता म्हणतात मनाला तू इथंच गुंतून राहा. तुझ्या सोलचा, तुझ्या आत्म्याचा जो प्रवास आहे, जो विकास आहे, तो नाही केला तरी चालेल, पण तू भौतिक जगात अटकून राहायला पाहिजे. सेम जे हे व्रत केलं आहे ना आपण, हे भागवत कथा ऐकण्यासारखंच आहे. येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऊर्जा क्रिएट होत असते आणि तुम्हाला कळतच नाही की काय होते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणत असते, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. त्यासोबतच तुम्हाला सगळ्यांना म्हणत असते, व्हिडिओ सुरू ठेवा, व्हिडिओ सुरू ठेवा. त्याचं कारण हे आहे, ऊर्जावान तुम्ही राहिले पाहिजे. आणि मध्ये मध्ये जे मी कोणालाही काही विचारते ना, तर मॅडम काही विचारतात बाबा, यासाठी तुम्ही जागृत राहिले पाहिजे. येणारच तुम्हाला, तुम्ही कितीही जागृत असा आणि किती छान असा, तुम्हाला भागवत कथेमध्ये गेल्यानंतर डुलकी लागल्यासारखं होते. किती प्रसन्न वातावरण असते, केवढं छान वातावरण असते. आणि कधी कधी आपल्या अंतर्मनाला ते आता वातावरण आवडते सुद्धा. मग ध्यान लागून जातं, कळते. हा, ही ऊर्जा निर्माण होत असते आपण जेव्हा एकत्र असतो. आणि एवढे एका विचारांनी, एका कृतज्ञतेच्या भावाने एकत्र आलेले सर्व सदस्य म्हणजेच मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही एकटे एकटे मेडिटेशन करता ते वेगळं असतं, आणि आपण ग्रुप सोबत मेडिटेशन करतो केवढं वेगळं असतं. असतं ना सकाळचं मेडिटेशन. हा, एक थॉट क्रिएट केला आणि तो झालाच पाहिजे, अशी ऊर्जा निर्माण होत आहे. खरं आहे ना? याचं कारण आपण सोबत असतो म्हणून. आता आता कोणी झोपणार नाही, आता 200% गॅरंटी आहे. मॅडम लक्ष ठेवतात, माझं लक्ष असतं सगळ्यांकडे, आणि जे जागृत आहेत त्यांच्याकडे कमी असतं. तर ही कृतज्ञता, खरं तर खूप कृतज्ञ आहे मी, की तुम्ही 28 दिवस खूप छान प्रकारे सांगितल्याप्रमाणे सर्व क्रिएट केलं, स्वतः अनुभव घेतले, त्या त्या कृती केल्या. किती आभार मानावे तुमचे सगळ्यांचे. एवढा सगळा वेळात वेळ काढून, दुपारचा वेळ असो, संध्याकाळचा असो, तुम्ही सगळेजण सेशनला हजर असता, सकाळी मेडिटेशनला हजर असता. या सगळ्या गोष्टींसाठी मी किती कृतज्ञ असावं. त्या ब्रह्मांडाचे भरभरून धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आता आपल्याला अशी ही धन्यवादाचा भाव आपल्या अंतर्बाह्य, ज्याला आपण म्हणूया, सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला आणायचं. आपलं जीवन आपल्याला जादुई करायचं आहे. मनात दृश्य आणायचं, जीवन जादुई करायचं, बस असं करायचं. कारण आता मी या जादूच्या, कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीसोबत जोडलेलं आहे, कायम स्वरूपासाठी. मी आभाराच्या ऊर्जेची माझ्यासोबत ओळख झाली आहे. मला माहिती आहे की काय असतो आभार तर. आणि प्रत्येक क्षणामध्ये असलेली जादू तुम्ही आणि मी, आपण सगळ्यांनी आता अनुभवली आहे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, कारण आपल्याला ते माहिती आहे की माझं आयुष्य सुंदर आहे, आणि म्हणून ते सुंदर झालेलं आहे. मला माहिती आहे की ही आयुष्याची जगण्याची जादू काय आहे, तर आभाराचा भाव. तो आभाराचा भाव माझं प्रत्येक दिवस, माझा प्रत्येक क्षण अधिक छान, अधिक कृतज्ञ, अधिक सुंदर करत आहे. आणि म्हणून आजपासून मी जगणारा प्रत्येक दिवस कसा असणार आहे, कृतज्ञतेचा असणार आहे. आणि माझा जगणारा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस कसा येणार आहे, जादूचा दिवस येणार आहे, आनंदाचा येणार आहे, भरभराटीचा येणार आहे. मी जो विचार करणार ते सगळं छान 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 माझ्याच आयुष्यामध्ये घडणार आहे. असं माझं आयुष्य असणार आहे. ही आता केलेली आपण जादूची पूर्णता आहे. आता आपल्याला जादूचं स्मरण आपलं पुढचं आयुष्य घडवणार आहे. म्हणजे काय, तर बीज रुजवले आहेत, बीज रुजवले आहेत. आता त्या बीजांची फळं चाखण्याचीच वेळ आहे. आता आपल्या आयुष्यामध्ये त्या बीजांचं
फळं, फुलं, प्रकाश निर्माण होणार आहे. आणि हा फळांचा वर्षाव, फळांची चव, त्या फुलांचा सुगंध आणि त्या प्रकाशासोबत आपल्याला राहायचं आहे. आणि कायम कृतज्ञतेच्या जादूच्या या आभाराच्या अंतर्मनामध्ये त्या जादूच्या अनुभवांसह आपल्या अंतर्मनामध्ये रोज तो प्रफुल्लित होणारा भाव तुम्हाला, मला, आपल्याला अनुभवायचा आहे. लेखिका काय सांगतात, तर लेखिका सुद्धा हेच सांगता आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या जादूबद्दल एक गोष्ट अशी माहिती असायला हवी की माझ्या आजूबाजूला सर्वत्र जादू आहे, कृतज्ञता आहे, पण याबद्दल मी जागृत आहे. म्हणून मी जर कृतज्ञतेबद्दल जागृत नाही तर ती ऊर्जा माझ्या आजूबाजूला आहे याची जाणीव सुद्धा मला देत नाही. या कृतज्ञतेचा भाव माझ्या आतमध्ये आहे का, कारण या कृतज्ञतेची जाणीव मला आहे ना आपल्याला जाणीव, म्हणून तो कृतज्ञतेचा भाव आपल्या आतमध्ये आलेला आहे. आता आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे की काल माझ्या आयुष्यात काय छान झालं, आज माझ्या आयुष्यात काय छान होत आहे, या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. कोणी माझं कौतुक केलं का, तर खूपच छान. मी माझं केलं का, तर अधिकच छान. ओके, म्हणजे काय, तर माझ्या जगण्यासाठी आता मला बाहेरच्या आनंदाच्या गोष्टीची गरज नाही, पण तरीही माझ्या आयुष्यात जर ज्या ज्या छान गोष्टी होतात त्याची मी नोंद ठेवली पाहिजे. नाही लिहून, पण अंतर्मनामध्ये त्या सगळ्या गोष्टींसाठी छान तर म्हणूया. हो ना, त्या आपल्या आयुष्याचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायला शिकायचं आहे हळूहळू, की हो माझ्या आयुष्यामध्ये हे छान आहे, ते छान आहे. आणि ना आपोआपच ते येणार आहे. आता एवढं लक्षात घ्या, आता ते तक्रारी ऐवजी कृतज्ञता येणार आहे, एवढं मात्र नक्की. आपोआपच येणार, कारण कृतज्ञता जो व्यक्ती व्यक्त करतो ना त्याला आणखी आणखी कृतज्ञता आयुष्यात निर्माण व्हावं असं सगळं काही मिळतं, विपुल प्रमाणात मिळतं. आणि जो कृतज्ञता व्यक्त करत नाही त्याला किंवा तिच्याकडून आहे ते सगळं हिरावून घेतलं जातं. म्हणून आपल्याला जादूचं कायम स्वरूपी स्मरण करायचं आहे. सेम आजसाठी सुद्धा हीच कृती, काय, आपल्या वरदानांची मोजदाद करा, यादी बनवा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटली हे लिहा आणि ही जादूची यादी परत वाचा. सख्यांनो, आता किती झाले आहेत, 280 वरदानं आपल्या आयुष्यात झालेले आहेत, जे आपल्याला आहेत आजची जर कृती केली तर. आणि आपल्याला किती भरून पावल्यासारखं आहे ना. बापरे, 280 माझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी मी खूप कृतज्ञ असलं पाहिजे. 280, आणि पहिल्या दिवशी तर 10 आठवायला मोठं टेन्शन आलं होतं, हो ना. आणि आज समजते आहे की फक्त 280च नाही तर 2800, 20,000 अशा त्या होत राहणार आहे. कारण प्रत्येक दिवशी जर आपण करत गेलो तर स्वतःला खूप साऱ्या गोष्टी सापडतच राहणार आहेत. आणि फक्त आता ते लिहिण्याच्या परे आपण जाऊया, अंतर्मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करूया आणि फक्त कृतज्ञतेच्या भावासोबत जगूया. आठवलं, आभारी आहे, आठवलं, आभारी आहे, हा भाव व्यक्त करूया. म्हणजे काय, तर अंतर्मनामध्ये आता नकारात्मक विचारांना थारा नाही. प्रत्येक दिवसाला थोडस असं वळण लावा की काल माझ्या आयुष्यामध्ये काय काय छान घडलं गड्या, मी याचा विचार करूया. त्यांचं कुठंतरी त्यावर लिहून काढता आले तर अधिकच उत्तम. ज्यांना डायरी लिहायची सवय आहे त्यांच्यासाठी तर उत्तमात उत्तम. पण जर तुम्ही लिहत नसाल तर स्मरण करा, त्याबद्दल धन्यवाद म्हणा, बारकाईने स्वतःच्या आयुष्याचं निरीक्षण करा आणि छान छान गोष्टी आयुष्यातल्या आठवत राहा. त्या सुंदर छान स्मरणांमध्ये राहा, त्याला थँक्यू म्हणा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये छान छान गोष्टी अधिक येणार आहेत. एक गोष्ट आठवली की अगदी मनातल्या मनामध्ये छान गुदकन हसा, सहजपणे आभारी आहे असं म्हणा. आणि आता तर असं होत आहे ना, अचानक आपल्याला एखादी गोष्ट आठवते आणि कधी बरं हसू येतं आपलंही आपल्याला कळत नाही. आणि मग घरातल्यांना वाटते काय सुरू आहे इकडे. आणि खरंच होतं, कधीतरी तर माझं असं होतं ना,
की तो हसू आहे ना अगदी जोरातही येऊन जातं. समोरच्याला असं वाटतं घरामध्ये की काय आहे, पण सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. आपल्या अंतर्मनामध्ये बऱ्याच गोष्टींचा तो आनंद आनंद उत्सव सुरू राहत असतो. छान घडलेल्या गोष्टींचा. कधी तुम्ही तुम्ही मला तर खरं सांगू का, मला ना तर छान गोष्टी आठवण्याची गरजच पडत नाही. मी सकाळपासून छान भावामध्ये असते. तुमचे सगळ्यांचे येणारे जे थँक मेसेज असतात ना, ते माझं आयुष्य असं भरभरून टाकतात, भरून टाकतात. नवे नवे रेकीमध्ये येणारे लोक विशेष खूप जास्त मेसेज टाकतात. जुने झाल्यानंतर ते मेसेज कमी करतात. कारण त्यांना असं वाटतं काय आपण मॅडमला नेहमी नेहमी सांगावं. पण नक्कीच सांगत चला, माझा दिवस खूप छान जातो. खूप छान जातो. रोज ते थँक मेसेज रोज रोज आयुष्य भरून टाकतात. ते खरं सांगायचं ना तर ते दुःख, वेदना ज्या गोष्टी होत्या ना त्या कुठे गेल्या ना काही कळतच नाही. त्यांचे स्मरणच नाही राहिले. आनंदाचे स्मरण, आनंदाचे डोही, आनंद तरंग असंच सगळं आयुष्य झालं आहे. प्रत्येक तरंग, प्रत्येक लहर स्वतःकडे येणारी आनंदाची आहे आणि इतरांकडे जाणारी आनंदाची आहे. जेवढं तुम्ही लोक करता बरेच वेळा प्रॉब्लेम शेअर करता, पण माहितीये का तुम्ही प्रॉब्लेम शेअर करता आणि जेव्हा तो एका पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्यावरचं सोल्युशन मिळते ना, तेव्हा तुम्हाला जो आनंद होतो ना, पुन्हा त्या तुमच्याकडून येणाऱ्या त्या आनंदाच्या लहरी पुन्हा माझ्याकडे व्हायला लागतात. धन्यवाद म्हणायचे ब्रह्मांडाचे तेवढे कमीच, तेवढे कमीच, तेवढे कमीच. आणि आता आपल्याला हे जे काही सर्व आहे ना, हे कृतज्ञता कायम सुरू ठेवायची आहे. आणि तो जादूचा दगड आता आपल्याला वाटेल तर आपल्या जवळ ठेवायचा. त्याला रोज सांगायचं, त्याची ऊर्जा चेक करा. ज्याला चेक करायची असेल त्याला छान गोष्टी सांगायच्या. आपला सखा, आपला मित्र, आपल्या आयुष्यामध्ये जे नातं नाही आहे ते नक्कीच मी तुम्हाला जादूच्या दगडाबद्दल अनुभव पण विचारणार आहे आज. आणि सगळेच तुमचे अनुभव ऐकते आहे. तुम्ही सांगा मला जादूचं स्मरण आणि तुमचे अनुभव. चला हात वर करा. आज पहिला नंबर आमच्या सगळ्यांनी निवडलेली आमची सखी कुठे आहे? कुठे आहे? हजर नाही? कुठे आहे शोभाबाई? हजर आहे की नाही? आहेत 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 आहेत. शोभाबाई. सगळ्यांचं म्हणणं आहे ना पहिले शोभाबाईंनी शेअरिंग करायची. येस, चला शोभाबाई माईक सुरू करा. अरे वा, एक सेकंद, माईक सुरू करा. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. जोरात आत्मा नमस्ते शोभाताई. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, आत्मा नमस्ते बोला. एक तर मॅजिक आहे की तुम्ही माझ्या जीवनात आल्या. ही म्हणजे सिमजा फुलकुल तेच आहे. जसं बा तुम्ही सांगता तसंच घडते आणि मी जे मनात आणते ते घडते असे. आणि खूप छान आयुष्य म्हणजे जीवनामध्ये आयुष्य सर्व होतं, पण जे हसरं होतं, जे मनात प्रेम आनंद वाटत होता हृदयाला, ते नव्हतं वाटत, ते वाटतंय आता. आणि आपण कुठं असं गावाला गेलो काही म्हणजे असं काही भीती वाटत नाही. पहिलं मला पाण्याची खूप भीती वाटत होती, म्हणजे असं थोडंसं पाणी असलं. मी आता एवढं 4 धाम करून आणलं, इतक्या मोठ्या मोठ्या नद्या होत्या, पाण्यात उतरायची, इतकं बर्फासारखं पाणी होतं, पण काहीच वाटलं नाही. म्हणजे इतकी हिंमत येऊन गेली ती. आणि ते 4 धामचं तर एकदम असं वाटलं की आपण कसं अं हातामध्ये असं गुलाबाचं फुल अलगद धरतो, नालगत देवाजवळ ठेवतो, तशी मी इतकी अलगत गेली, नालगत आली. म्हणजे प्रवास छान झाला, दर्शन छान झाले. सगळं सगळं म्हणजे रेकीमुळे तुम्ही दिलेली रेकी होती, आपल्या सगळ्या ग्रुपनी रेकी दिलेली होती. तर रेकीमुळे म्हणजे जीवनात खूप सुधारणा झाली. आणि आता असं पण रोजचं आपण बारीक सारीक अशी काही पण गोष्ट मनामध्ये विचार येऊन जातो आणि ती घडून जाते. आज किंवा दुसऱ्या दिवशी ती जी मनात विचारायला जे पाहिजे ते म्हणजे मॅजिकच एक, ते म्हणजे खुलजा सिमसिम म्हणतो ना, तर तेच तसं होऊन जातं एकदम. जे पाहिजे ते भेटते. आणि जीवनाचा प्रवास खूप छान झाला. आणि म्हणजे ज्या वेळेस तुमचा एक व्हिडिओ बघितला होता तसं म्हणजे वाटलं नाही की बा आपलं एवढं प्रेम जुळणार आहे. आपण लय म्हणजे संबंध इतके एकदम पक्के झालेले, जसे आपले आई मुलाचे कसे असतात, बहीण भावाचे असतात, तसे या ग्रुपमध्ये असे नाते झाले. आता मग एक तुम्ही बोलले आता कधीच की बा मी हे जादूचे टेशन घेणार आहे ना, आम्हाला गावाला जायचं होतं. मी दिव्याला 1-2 वेळेस बोलली,
म्हटलं काय दिव्या तुम्ही जादूचं टेशन करणार, आम्हाला टेशन म्हणजे यायला घ्यायलाच भेटणार नाही. पण काय ते माझ्या अंतरात काय ते ठेवलेलं होतं. ज्या दिवशी मी इथे घरी आले आणि त्या दिवसापासूनच ते तुम्ही जादूचे टेशन चालू केले. तुम्ही 1 तारीख पासून घेणार होते आणि आम्ही 14 तारखेला येणार होतो. म्हटलं माझे 10 दिवस ते टेशन निघून जाते. पण मला एक पण टेशन फक्त दोनच मी याला हजर राहिली, म्हणजे रोज ते करायला भेटलं, पाहायला भेटलं. म्हणजे ती पण एक इच्छा मनातली जी होती ती पण पूर्ण झाली. ते म्हणजे युनिव्हर्सिटीनं सांगितलं बा तुम्हाला 1 तारखेला करायचं तर काहीतरी मला ते भेटण्यासाठी तुमचा तो प्रोग्राम पुढे पुढे गेला आणि तो पण मला भेटला. मग त्याचे पण खूप एक म्हणजे हे वाटते की आपल्याला जे पाहिजे ते भेटलं, जे मिस करत आहे तेच भेटते. आणि आपल्या ग्रुपमध्ये तर सगळे आपले बहीण भाऊ इतके छान प्रेमाचे, म्हणजे रोज सकाळी आठवण येते. आणि नाही बघितलं की बोलत एकदम आत्मा नमस्ते, ते गाणे आत्मा खूप नमस्ते. खूप खूप छान, छान खूप छान. खूप खूप सगळे म्हणत सुंदर होते आणि बघा तुम्ही मॅडम शोभाबाईला बोलू द्या. हो ना, खूप छान. चारी धामची यात्रा रेखीमय केली. छान, तुमच्या हो सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. आनंदी आनंद हो. सर्वीकडे. शोभाताई, आणि याच्या पुढे खूप पण धन्यवाद. होणार आहे मॅडम, आणि सगळं होणार आहे लक्षात अजून. आलं का सगळ्यांच्या, कोण आहे ते कलाकार जे जादूचे सेशन आपले पुढे पाठवले? सापडले ना तुम्हाला? आपल्याला मागच्या महिन्यात जादूचे सेशन घ्यायचे होते आणि ते झाले या महिन्यात. याचं कारण शोभाबाई आहेत. मला मला ते म्हणजे मिस करायचे होते बा. मी असताना ते मॅडम मी घरी असताना ते झाले पाहिजे होते. मी गावाला नसताना तर खरंच ते तसंच झालं. तुम्ही हम्म. किती वेळ तारीख केली पण ती पुढे पुढे गेली. आणि ज्या दिवशी मी गावाहून आली त्या दिवशी मी बघितलं, अरे पहिलं स्टेशन होतं. मी खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे आणि तुमचे. म्हटलं खरंच मला जे पाहिजे आता ते आत्मा भेटलं. नमस्ते तुम्हाला. आम्हाला सगळ्यांना पुढे पुढे लोटत नेणारे विचार तुमचेच होते. आला आमच्या लक्षामध्ये. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप छान. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. नेक्स्ट. आत्मा नमस्ते. लक्ष्मी, आत्मा नमस्ते. हा, चला. कोण अधिक अधिक कोण शेअरिंग साठी? चला घाई करा. अरे, हात कोणीच वर करत नाहीये. आणि सगळ्यांचे व्हिडिओ सुरू पाहिजेत. बोला पुष्पाबाई. पुष्पा, संध्या, छाया, रश्मी, वर्षा. हा, तुम्ही कालचा काहीतरी अनुभव सांगत होत्या सर्वांना, म्हटलं म्हणून तुम्हाला संधी दिली. बोला पुष्पाताई, कालचा विषय बोला ना. माईक सुरू करा. हो, नाही झाला अजून. हा, आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा नमस्ते सर्वांना. मी रेकीत यायच्या अगोदर खूप डिप्रेशन मध्ये होते. आता रेकीत आल्यानंतर माझे खूप बदल झालाय आणि त्याच्यात आर्थिक आणि आरोग्याच्या खूप समस्या होत्या. त्याच्यात मी हसणं विसरून गेली होती. हमेशा विचारात राहायची. आता मी म्हणजे रेकी झाली, ग्रँडमास्टर झाले ना, आता जादूचे सेशन झाल्यावर माझ्या चेहऱ्यावर एक हसू आलं. एक आनंद असतो घरामध्ये आणि वातावरण एकदम शांत झालंय आमचं. आणि खूप म्हणजे बदल माझ्यात झालेला हा दुसऱ्यांना कळतो. समोरचे मला सांगतात की तुझ्यात बदल झालाय. आणि कालच्या सेशनमुळे तर आज मी 50 वर्षानंतर स्वयंसंवाद माझ्या संग केला. त्याच्यात मला खूप आनंद झाला की आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी, त्यांना आपलं समोरच्यांनी कौतुक करावं, पण आपण आपलं करावं. स्वतः सेल्फ लव्ह, आपण आपलं स्वतःवर प्रेम करावं, हे तुम्ही शिकवलं. आणि एवढ्या वर्षानंतर तेही माझी इच्छा पूर्ण झाली. आज सकाळपासून 2 वेळेस मी स्वतःशी बोलले, खूप काही बोलले. आणि पूर्ण सेशनचे पूर्ण वरदानाची यादी माझी मी कंप्लीट केली. रोज मी अलग प्रकारचे वरदान, रोज 10-10 प्रकार मी लिहून ठेवत होती. जे दिवसभरात वाटतं तेही लिहून ठेवते. असं काही नाही की 10च लिहायचे, की मला वाटतंय मी जास्त लिहून ठेवते. आणि खूप आनंद ह्या सेशन मध्ये तर खूप आनंद मिळाला. छान परिवार मिळाला, बहिणी मिळाल्या, दादा भाऊ मिळाले आपल्याला. आणि तुमच्यासारखे गुरु, त्यांनी आज खरंच मी इथं बसलेली आहे ती तुमच्यामुळे. हे मी कधी विसरू शकत नाही. हे माझं आयुष्य खरंच तुम्ही मला दिलंय आणि हे भरभरून कौतुक करण्यासारखं आहे मॅडम. खूप छान. आणि पुढे मला खूप काही शिकायचं आहे तुमच्याकडनं. तोही आशीर्वाद द्या. धन्यवाद.
आवाज नाही येते. सगळं काही छान होणार आहे, ठीक होणार आहे, उत्तम होणार आहे, आनंदी आनंद सर्वीकडे, असं म्हटलं मी तुम्हाला. ओके. सगळेजण म्हणतात आवाज नाही. पुष्पाताई हो हो जाएगा, हो ना? हो जाए, हो नक्कीच. जाए. आणि चला सगळं पुढ चांगलंच होणार आहे. थोडा वेळ लागला तर हरकत नाही, पण चांगलंच होणार आहे. खूप होणारच आहे. म्हणजे वाट खूप बघितली, पण आता आयुष्यात माझं सगळं चांगलं होणार, जादूच होणार. ते खूप मी सुंदर. अनुभव शेअर करीन. करणार आहात. करणार, करणारच. खूप छान. नक्कीच. खूप छान. खूप छान. आपण कृतज्ञतेच्या जादूबद्दल बोलूया. थोडंसं रेकी त्यामध्ये येणारच आहेत. मला माहिती आहे रेकी आणि जादू काय एकच जर विचार केला एकच आहे. तर कुठेतरी कृतज्ञतेचा जादू हा रेकीचा छोटासा पार्ट आहे. आहे ना? त्यामुळे ते सगळं येणारच हम्म. तुमच्याशी बोलताना. नेक्स्ट कोण? आज नवीन सदस्यांना अधिक संधी. आता कोणाचं नाव घेतलं तुम्ही? कोणाचं घेतलं होतं? विसरले मी. हा चला छाया बोला नंतर पल्लवी साल्वे बोला. संध्या मागेच राहिल्या. हा हा करा माईक सुरू. छाया माईक सुरू करा. हा त्यानंतर माईक सुरू करू शकतील संध्या, पल्लवी करू शकतील. हा बोला जी पटापट आपल्याला काही करायची आहे. खरंच मॅडम, रेकीमध्ये आल्यापासून माझं जीवन म्हणजे जादूमय रित्या बदल झालेला आहे जीवनामध्ये, शारीरिकरित्या आणि खूप नातेसंबंधामध्ये पण सुधार आलेला आहे. पण असं सांगू नाही शकत की किती चांगला बदल आहे. तुमच्या संपर्कात आल्यापासून, तुमच्या सानिध्यात, तुमचं सानिध्य भेटलं मला, तेव्हापासून माझ्या जीवनात खूप सारे पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत. आणि एक बदल मी सांगते शारीरिक रूपाचा की मी माझे का कानाचे छिद्र आहे की नाही हे थोडं मोठं म्हणजे लांबच चाललं होतं ते. आणि नंतर आता असं झालं होतं की मी 10वी 12वीत होती तेव्हा जसं छोटं होतं तसं पहिले असं वाटलं होतं की ते आता आपल्याला शिवून घ्यावं लागेल की काय, एकदम लांब होत चाललं. पण मेडिटेशन करून करून आता ते व्यवस्थित झालेलं आहे. हा एक मोठा बदल मी सांगितला. आणि बाकी तर खूप आहेत मॅडम. रोजही पण विचारलं. तुम्ही असा एक अनुभव सांगितला की जो आतापर्यंत कोणीच सांगितला नव्हता, हो ना? हा. खूप अनेक वेळा मी अनुभव हे रिपीट होतात पण हा अनुभव मात्र स्वतःच केलेलं निरीक्षण आहे. येस खूप सुंदर. बोला 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 ना छाया बोला बोला. एवढंच आहे मॅडम आता. परत नंतर बोलू. खूप छान. खूप छान. खूप छान. पल्लवी. नाही झाला माईक सुरू अजून. हा झाला. नमस्ते मॅम. आतवाड नमस्ते बसते. सर. रेखीत आल्यापासून भरपूर बदल घडले मॅडम आयुष्यामध्ये. खूप नकारात्मकता होती आयुष्यामध्ये, ती हळूहळू खूप कमी होत चालली आहे. भरपूर टेन्शन म्हणजे खूपच टेन्शन होतं माझ्या मागे, ते आता थोडं भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे. आणि रोजच्या रोज नवीन नवीन अनुभव येत आहेत. म्हणजे अडचणी येतात पण त्यावर आपल्याला मार्ग पण मिळतो. मार्ग काढायचं आपल्याला म्हणजे एवढी शक्ती पण मिळालेली आहे. आपण ते मार्ग त्यावर काढून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हे लक्षात आलं. शारीरिक आजार होते भरपूर, त्यावर सुद्धा म्हणजे पूर्णपणे मला आता काहीच त्रास होत नाही शरीरात. भरपूर त्रास होता तो सगळा निघून गेलाय. आणि घरातलं वातावरण पण एकदम छान झालेलं आहे. मस्त. नातेसंबंध सगळ्या गोष्टींमध्ये एकदम छान वाटतंय आता. म्हणजे असं वाटतच नाही की काही प्रॉब्लेम होते आयुष्यामध्ये. ती शांतता, रिलॅक्स जे हवं होतं ते व्हायला सुरुवात झाली. भरपूर गोष्टी मुलांसोबतचे संबंध, मिस्टरांसोबतचे संबंध छान व्हायला लागलेत आता. आणि असं काही गोष्टी म्हणजे भरपूर प्रमाणात असं अडचण जर आली तर असं ती वाटत नाही, सहजपणे सॉल्व्ह करू शकतो आपण ती गोष्ट. खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे हे सगळं करू शकले मी. नक्कीच. कालचा जे सेशन झालं त्याचा अनुभव कोणी कोणी घेतला पुष्पाताईंसारखा? कोणी कोणी आज स्वतःसोबत बोललो हे पण शेअर करा. ओके.
हा. आणि जादूमध्ये आल्यानंतर स्वतःमध्ये काय बरं कृतज्ञतेच्या जादूनी स्वतःला काय घडवलं? हा पण बोला. कालचं कालचं केलं असं पल्लवी? हो मॅम. ओके. छान वाटलं मॅम. म्हणजे एवढ्या दिवसात कधी स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं. स्वतःला कधी असं बोलली नव्हती की तू एवढं सगळं प्रॉब्लेम सामोर गेलीये, एवढे सगळे त्याच्यामधून निघाले. काल मी स्वतःशी बोलले, स्वतःला शाबासकी दिली, स्वतःचे आभार मानले. खूप छान वाटलं मॅडम. म्हणजे एक समाधान भेटलं वेगळ्या प्रकारचं, एकदम शांत वाटलं मला खूप. खूप थँक्यू मॅम. मस्त. खूप मस्त. खूप मस्त. खूप छान. संध्या कुठे कुठे गेल्या? हा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. बोल. हा. मॅम, मी आधी तर रेकीत तर अनुभव घेतलेच आहे, पण या 28 दिवसात खास काहीतरी वेगळे अनुभव आले मला. मी असं सेशन ऐकताना मुलीनी बरेच वेळा माझ्यासोबत तिने पण ऐकले आणि मला विचारली, मम्मी हे काय आहे ग? मी एकच शब्द नेहमी नेहमी ऐकत आहे, म्हणते कृतज्ञता कृतज्ञता. तिला नाही कळला तो शब्द. मग मी तिला सांगितलं, म्हटलं कृतज्ञता आहे आणि की थँक्यू म्हणतात. म्हटलं बेटा, त्याच्यासाठी थँक्यू, आपल्याला जे काही मिळते त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. तर माझ्याकडे आता अशी जादू झाली आहे की मी तर म्हणतेच थँक्यू, पण माझा पूर्ण परिवार थँक्यू बोलायला लागला. मी त्यांना काही दिलं तर त्या मला थँक्यू बोलतात न करता, आणि प्रत्येक त्या पण म्हणजे माझ्यासारख्याच प्रत्येक गोष्टीसाठी आजकाल थँक्यू बोलायला लागल्या. मुली पण मिस्टर पण. त्यांच्या नात्यांमध्ये मला एकदम काहीतरी वेगळं जादू दिसायला लागली आहे. आणि अजून एक सांगायचं तर संकेत तर मिळतच आहेत मॅडम, जे आपण आता धनादेश वगैरे हे केलं आहे जादूच्या सेशन मध्ये, तर त्याचे पण संकेत मिळालेच. आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे. थँक्यू मॅडम. नक्कीच संध्या, सगळ्यांचा धनादेश वटवला जाणार आहे, काळजी करू नका. ओके. हा. आणि त्या दृष्टीने पावलं पडत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जो आकडा टाकला आहे त्या दृष्टीने पावलं युनिव्हर्स उचलत आहे. तुमच्या समोर संधी निर्माण होत आहे. तुम्हाला त्यासाठी ऍक्शन मात्र घ्यायची आहे. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणारच. येणारच. चला सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा. नेक्स्ट कोण आहे? की रांगेने सगळ्यांना संधी देऊ? रांगेने संधी देऊ. हा बघा, हे मला आवडलं सगळ्यांच्या. मॅडम तुम्ही नंबर लावून द्या, मग आम्ही बोलतोय. काय मस्त माना हलवला सगळ्यांनी. ओके. पहिली मान हलवली वैशाली मॅडमनी, मग वैशाली नंतर मानसीनी. बोलायचं सगळ्यांनाच आहे, पण आम्ही हात वर नाही करत. असं आहे आमचं, बाकी काहीच नाही. झाले अनम्यूट? हो, अनम्यूट झाल्या तुम्ही. आत्मा नमस्ते सर्वांना. 28 दिवसांचा हा प्रवास इतका सुंदर झाला. रेकी हा तर विषय बाजूलाच बाजूलाच, म्हणजे अगदी बाजूला नाही, त्याला रिलेटेडच आहे हे. पण कृतज्ञतेच्या जादूमुळे एक विश्वास वेगळाच, आणि तो दिवसेंदिवस कसा वाढत चाललाय हे आपल्याला खरंच कळलं नाही. न कळत अशा आपल्यात बदल होत गेले. 28 दिवसांचा हा प्रवास आमच्याकडून एखाद दिवस तरी बुडला असेल सेशन, पण तुम्ही ते अगदी सलगपणे घेतलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सलग तर घेतलं, त्याशिवाय फ्री पण दिलं, त्यामुळे खूप धन्यवाद. आता दिवसेंदिवस ह्या कृतज्ञतेच्या भावात कसं जगायचंय, काय जगायचंय, कशासाठी जगायचंय, ते आभार का मानायचे, हे खूप छान ह्या कृतज्ञतेच्या जादूत समजलं, शिकायला मिळालं. आणि पावलोपावली आता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टींसाठी कृतज्ञता आपण ठेवतोय, याची जाणीव झाली. आणि खूप खूप दिवस असा म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे आता लक्ष जात नाही. आपल्याला काय मिळालेलं आहे त्यासाठी कृतज्ञता, आपल्याला आता काय मिळत आहे त्यासाठी कृतज्ञता, कोण काय आपल्याला मदत करत आहे त्यासाठी कृतज्ञता, व्यक्तींविषयी वस्तूंविषयी सगळ्यांविषयी आता कृतज्ञता येऊ लागली. ते केवळ जादूच्या सेशनमुळे. आणि रेकी तर हा आहेच आहे. त्यामुळं मॅडमचे खूप खूप धन्यवाद की हे 28 सेशन फ्री मध्ये घेतलं. आनंदी आनंद आहे सगळीकडे, आनंदी आनंद आहे. आणि सगळा परिवार पण आता याचा कृतज्ञतेची जादूचा जे काही केलं ते सगळे आनंदी आहेत. आनंदी आनंद सगळीकडे आहे. येस. खूप थँक्यू छान. थँक्यू थँक्यू. खूप छान. हे सेशन फ्रीमध्येच घेत असतो आपण.
आपण बऱ्याच गोष्टी सेवा म्हणून देत असतो. संडे सेशन झालं, हे झालं आणि अधिकही तुमच्यासाठी थोडे दिवसानंतर अधिक एक गिफ्ट घेऊन येणार आहे सगळ्यांसाठी. ओके. थँक्यू. नक्कीच बुद्धी रेग्युलर पॉलिश नसेल पण एक पॉलिश दिवस झालं. आड वगैरे हा घेऊन हा येणार आहे. फक्त एकच होते की सगळेजण तेवढे आपली पेड सेशनला जेवढी गर्दी असते तेवढी फ्री सेशनला नाहीये. म्हणून मला टेन्शन येतं की अरे हा. पेड घ्यावे की फ्री घ्यावे. फी घेऊन जेव्हा येतात तेव्हा 100च्या वर असतात. नियमितच. किंमत राहत नाही ना मग. असं घेतलं हा. की एखाद्या किंमत राहत नाही, पण त्याची किंमत एवढी मोठी आहे की म्हणजे तशी पैशात पण किंमत करते. इतकं मोठं ज्ञान छान समजून सांगणं खूप सुंदर झालं अगदी. आणि सगळ्यांना छान म्हणजे सोप्या भाषेत समजेल असं सुंदर घेतलं मॅडम तुम्ही. खूप छान खूप घेतलं. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मानसी करंडीकर आणि त्यानंतर लताताई, नंतर मानसी करंगुटकर. बघा मी किती परफेक्ट आडनाव घेते तुमच्या दोघींचे पण. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. सर्वांना आत्मा नमस्ते. रेकीमध्ये आल्यापासून फेब्रुवारीमध्ये रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून असंख्य बदल झालेले आहेत. असंख्य अनुभव येत आहेत. खूप अनुभव आतापर्यंत आले. मी बऱ्याच रविवारच्या सेशनमध्ये माझे अनुभव सगळे शेअर केलेले आहेत. पण आता कृतज्ञतेच्या जादूमध्ये आजचा मला खास करून अनुभव सांगायचा आहे. मॅडम शेड्यूल खरं तर माझं आता असं झालंय ना, मला खूप माझे आधी फोन असायचे, पण आता मला कोणाशी बोलावंसच वाटत नाही, फोन घ्यावेशी वाटत नाही. कंटिन्यू मेडिटेशन. माझं मेडिटेशन झाल्याशिवाय मी जेवतच नाही. आता हा नियम केलाय 11 ते 1 हे कंटिन्यू मेडिटेशन मध्ये माझं आहे. म्हणजे माझ्या ग्रँडमास्टरच्या 12 लोकांनाही बऱ्याच लोकांना आता माहिती आहे की त्या वेळात फोन नाही करायचा. 11 ते 1 या वेळात माझं कंटिन्यू मेडिटेशन चालू आहे. त्याचे इतके अनुभव येत आहेत. तर आजचा अनुभव असा झाला की जो आपण जादूचा धनादेश, हा ऍक्च्युली मी तुम्हाला फोन करून सांगणार होते, पण मला फोन का करत नाही, कारण तुम्हाला असंख्य फोन चालू असतात. त्याच्यात म्हणलं आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मॅडमला सेशन मध्ये सांगू, म्हणजे तो सगळ्यांनाही कळेल. तर मेडिटेशन करत होते मी ग्रँडमास्टरचा आज सकाळी. आणि जेव्हा तो शांततेचा पिरियड असतो ओम म्हणून झाल्यानंतर, त्या त्या पिरियड मध्ये मला असं जाणवलं, मला बँकेतून फोन आला आणि तुमचा युनिव्हर्सच्या नावाने चेक आलेला आहे. तर हे काय प्रकार आहे, असा मला बँकेतून फोन आला की मी जी अमाऊंट लिहिलेली आहे तर असं कसं काय, म्हणून माझं जे बँक इथे जवळ आहे त्यांचा फोन येतोय मला. म्हणजे असं मला जाणवलं त्या शांत सेशनच्या खरंच त्या पिरियड मध्ये. इतकं म्हणजे सुंदर मला अनुभव येत आहेत की एक 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 अनुभव खरंच खूप छान आहेत. आणि त्याच्यानंतर माझ्या म्हणजे आता एक जवळजवळ 6 वर्षापूर्वी माझी काही चांदीचे वस्तू हरवलेल्या होत्या. हरवलेल्या म्हणण्यापेक्षा नाशिकला होत्या माझ्या घरी नातेवाईकांकडे, पण त्या सापडतच नव्हत्या. 6 वर्ष झाले. आता अचानक मी मागच्या आठवड्यात ठाण्याला गेले तेव्हा माझी जाऊ येताना सगळं घेऊन आली की हे बघ सापडलेलं तुझं. म्हणजे इतके अनुभव येत आहेत. आर्थिक अनुभव चांगले येत आहेत. घरांचे व्यवहारचे अनुभव तर चांगलेच येत आहेत. सगळ्या दृष्टीने अनुभव खूप येत आहेत. आणि जास्तीत जास्त मेडिटेशन केवढं होईल याच्याकडे माझा जास्तीत जास्त भर आहे. आणि जादुई सेशनचे अनुभव तर खरंच खूप छान आहेत. खूप सुंदर पावलोपावली अनुभव येतात. कृतज्ञता म्हणावं तर म्हणजे मी सोसायटीत येणाऱ्या झाडूवाल्यांची पण मी आता कृतज्ञता मानायला लागलेली आहे की तुम्ही झाडलं त्याबद्दल खूप खूप कृतज्ञता आहे. ते पण म्हणे की कसं काय तुम्ही तुम्ही कसं काय एकट्याच म्हणता एवढ्या सोसायटीत. पण काय माहित नाही, मला सगळ्यांची आता असं वाटतं की आपण सगळ्यांना थँक्यू म्हणावं. सगळ्यांना धन्यवाद. घरात सुद्धा धन्यवाद. आणि जेव्हा शक्तिपात शिकवलं ते माझा मुलगा बसला होता तर त्यांनी तिन्ही घेतले. आणि आता त्याला असं वाटायला लागलंय की आई मी पण मेडिटेशन शिकणार. म्हणजे जो मुलगा शक्तिपात बसायलाही तयार नव्हता, नाही मी नाही बसणार म्हणायचा, तो आता तरुण आहे ना, त्या लोकांना अजून त्यातलं माहिती नाही, तर आता तो म्हणतो आई मला एक एक मेडिटेशन सांग. म्हणून फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन तो करायला लागलाय आणि त्याला इतकं छान वाटतंय. खूप सुंदर अनुभव आहेत मॅडम. तुम्ही म्हणजे आमच्या लाईफ मध्ये आलात. गुरु तर केलेलेच आहेत, पण त्या गुरूंनी तुम्हाला पाठवलंय मी वारंवार सांगेन, कारण माझ्या गुरु आता हयात नाहीयेत. माझ्या मागे गुरूंचा फोटो आहे कलावती देवींचा. पण त्यांनी तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं का, तर मी देहात नाहीये तर ह्या घे तुला नवीन माझ्या स्वरूपात.
असं तुम्हाला पाठवलंय मला पावलोपावली जाणवली. आणि इतके इतके खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या ऊर्जेला खरंच माझा खूप सलाम आहे की तुम्ही 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्यू बोलत असता. हे तुमचं म्हणजे इतकं किती करावं तेवढं कौतुक कमी आहे. याला फक्त एकच कारण आहे की तुमची ऊर्जा, सामान्य व्यक्ती तुम्ही नाही आहात ते मी कधीच ओळखलेलं आहे. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचे आणि युनिव्हर्सचे. खरंच खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. मानसी रेकीला आल्या तेव्हापासून खरंच मानसींनी खूप अचीव केलं आहे. मी तर म्हणते की वर्षानुवर्षापासून थांबलेले प्रश्न त्यांच्या आयुष्यामधले असे सॉल्व्ह झाले आहे ना. ज्यांना ग्रँडमास्टरची फी भरायची, मॅडम मॅडम करता करता त्यांची फी अगोदरच सगळ्यांच्या भरूनही घेतली आणि पुढचेही क्लास क्लिअर केले. ती ऊर्जा मदत करते. लक्षात घ्या, काय आहे तर मेडिटेशन करावं लागेल. हं? तर आपण ऊर्जेला तेव्हा जोडतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येण्याची ती वेळ असते. एवढं लक्षात घ्या. म्हणूनच मी सगळ्यांना म्हणते की आपण माध्यम होऊया, आपल्या आप्तस्वकीय मित्रमंडळींना जोडूया ग्रुपला आणि आपल्या ग्रुपचे अधिक अधिक अनेक लोकांना सेवा देऊया, आहे ना. आनंदाश्रू येत आहेत. मानसी थँक्यू, खूप धन्यवाद. तुमच्या भावना आहेत त्या सगळ्या. नक्कीच ब्रह्मांडाने आपल्याला कोणाला कुठल्या कामासाठी नेमलं आहे, मी असं काहीच नाही, विचारच नाही करू शकत. तुमच्या मनात जो भाव येते त्याला आपण विचार कर, त्याला आपण म्हणूया हो ठीक आहे, असंच काहीतरी असेल, हो ना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तो प्रेमाचा भाव, तुमचा स्वीकाराचा भाव. थँक्यू. बस ब्रह्मांडाच्या ऊर्जेसमोर शब्दच नाहीये. कोणाचं नाव घेतलं होतं मानसी नंतर? लताताई, नंतर दुसऱ्या मानसी. माझ्या लताताई, काहींचं शेअरिंग होत्या, घेऊया. माईक सुरू करा जी. थँक्यू म्हणायला शिकल्या का मला बघू द्या. नाही होत सुरू, करा सुरू. अरे माईक सुरूच होते तुमचा, डायरेक्टच सुरू होते. हं, लताबाईंचा माईक नाही सुरू होत आहे, थोडा वेळ. मानसी तुम्ही बोला. माझ्या दुसऱ्या मानसी. आत्मा नमस्ते मॅडम आणि आत्मा सर्वांना नमस्ते. खूप बरं वाटलं. हे 28 दिवस सर्वांची ऊर्जा मिळत होती आणि तुमच्या पण सानिध्यात येऊन खूप तुमची पण ऊर्जा मिळत होती. तुमचा तर रोजचा आवाज ऐकून म्हणजे तुमचा आवाज ऐकून खूप प्रसन्न वाटत होतं इकडे. जणू काय आपण तुम्ही माझ्याच घरात येऊन बोलत आहात माझ्या बरोबर, असं असं वाटत होतं. आणि सर्वजण ते एकमेकांबरोबर बोलत असताना पण खूप बरं वाटायचं, ऊर्जा मिळायची त्यांची पण. सर्वजणच ऊर्जावान आहेत या स्टेशन मध्ये. आणि तुम्ही तर मॅडम खूपच आहात. म्हणजे आता हे 28 दिवस संपायला आलेत, पण असं वाटतं की ते संपताच कामा नये, सारखे चालूच राहू दे. 3 वाजताच रोज आम्ही जॉईन व्हावं तुमच्या बरोबर, असं वाटत राहिलंय. आणि बाकी काय नाही, बाकी सगळं ठीक. आत्मा नमस्ते. मी थोडसच बोलते आणि संपवते. सर्वांना आत्मा नमस्ते. खूप बरं सर्वांना वाटलं आत्मा पण. नमस्ते. नक्कीच. खूप छान, खूप छान, खूप छान. कोण आहे? अलकाताई उघडे यांनी नमस्कार केला. हो, तुम्ही माईक सुरू करा, डायरेक्ट सुरू करू शकता. हे बा, ज्याला बोलायचं त्यांनी बोला गड्या. मला पण कोणी कोणी दिसते स्क्रीनवर, मला कळत नाही. मग कोणाचा माईक सुरू करा. करा अलकाताई तुमचा माईक सुरू. बाकी सदस्यांना उद्या देऊ शेअरिंगची संधी अधिक, हो ना. जादू कधीही संपत नाही, ती घेऊया उद्या. ओके, मग अलकाताई माईक सुरू करा. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. मी रेकीमध्ये आल्यानंतर माझ्या नात्यामध्ये खूप नातेसंबंधांमध्ये सुधारणा झाली आणि मला खूप काही भेटलंय. आणि अक्षरशः मला टॅरो रीडर्स शिकण्याचा खूप उत्साह होता, पण मग पैसे नव्हते. 1 रुपयाही नव्हता माझ्याकडे कमी टॅरो रीडर मध्ये येणार. आणि मॅडमने पहिल्यांदा मी हात वरती केला आणि मॅडमनी मला टॅरो रीडरच्या याच्या यादीमध्ये घेतलं. आणि मी नंतर ब्रह्मांडने मला इतकं ऊर्जा दिली का मी एक रकमी पैसे भरले त्यात. मी ब्रह्मांडाचे खूप महत्वाचे पहिले तर मी मॅडमचे म्हणजे श्री मॅडमचे धन्यवाद मानते. मला रॅकीमध्ये त्यांनी घेतलंय आणि खूप आनंद भेटलाय. स्थिरताही आली आहे. मी माझ्यासारखी म्हणजे पटकन बोलणारी अशी खूप रागीट स्वभाव होता माझा. जे मी आता हसते ना, ते हसणं अजिबात नव्हतं, खरंच मी सांगते.
नव्हतंच. आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंद आलाय आणि मिस्टरांनी खूप साथ दिली आहे. आणि अगोदर आमचंही जमत नव्हतं, पण आता खूप छान बॉन्डिंग आहे दोघांचंही पण. आत्मा नमस्ते सर्वांना. लव बॉन्डिंगचा प्रोटोकॉल करत जा, असं कसं नाही जमत तर. हो ना. हा, कोणाचं नाव घेतलं होतं मी त्यानंतर? मी विसरून जाते गड्या. तुमचं बोलणं ऐकायला गेली ना की माझ्या डोकं ना तिकडे जाते, आहे ना. नीलम. माझं डोकं तिकडे चाललं जातं ना तुमच्या त्या, म्हणजे ना मंत्रमुग्ध होऊन जाते मी तुम्हाला ऐकून ऐकून, असं होते. बोला नीलम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम, कृतज्ञतेची जादूचं जे व्रत 28 दिवसाचं झालं, त्याच्यामध्ये जेव्हा केलेली, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीला जेव्हा धन्यवाद बोलायची, त्या वेळेला डोळ्यातून कधी कधी म्हणजे पाणी यायचं. म्हणजे काही गोष्टींचं हे वाटायचं, वेगळंच एक. पण आता जेव्हा त्याला धन्यवाद बोलते ना, तेव्हा चेहऱ्यावर हसू येतं आणि खूप बरं वाटतं. कारण पहिल्या म्हणजे मी एवढी हसत नव्हती, पण आता मी स्वतःच अशी प्रसन्न वाटते. म्हणजे पहिला मिस्टर जरी एक शब्द बोलले तरी 10 शब्द बोलायची, पण आता ते जरी काय बोलले ना तरी मी हसतच बसते. म्हणजे इतकं 28 दिवसांनी खूप असा हा एक फरक पडलाय. म्हणजे आपण खूप ग्रँडमास्टर धन्यवाद. झाल्यानंतर सुद्धा कृतज्ञतेच्या सेशनची गरज होती की नाही पण नीलम? हो हो, नक्कीच नक्कीच. नक्कीच. ग्रँड तर मास्टर केलं त्याची, नाही नाही, पण त्याचा पण तो पण थोडासा, त्याची पण जोड होती म्हणूनच कदाचित ते लवकर माझ्यामध्ये म्हणजे हे झालं. खूप म्हणजे आता मी फ्रेश राहायला लागली आणि मला स्वतःलाच मी आनंदी वाटायला लागली. म्हणजे बोलते वेळी वगैरे असं लगेच पटकन हसायला येतं आणि ते मेन म्हणजे हृदयापासून असं वाटतं. असं उगाचच कोणाबरोबर जाणून बुजून हसणं नाही वाटत, ते खूप सुंदर वाटतं. म्हणजे ते मला एक गोष्ट खूप छान जाणवली की म्हणजे खरंच कधी कधी आपल्याला खूप गोष्टींनी आपल्याला साथ दिली त्यावेळेला म्हणजे असं पटकन आपण कधीच आभार नाही मानले त्याचे, म्हणून ते त्यावेळेला कदाचित डोळ्यातून ते पटकन अश्रू यायचे. पण आता जेव्हा त्यावेळेला परत त्याच गोष्टींना जेव्हा धन्यवाद मानते तेव्हा खूप सुंदर वाटतं. म्हणजे चेहऱ्यावर एक स्माईल येते पटकन. खूप छान. खरंच आहे, खरंच आहे. काय ना, मी सगळ्यांना सांगते, सगळ्या ग्रँडमास्टरना आवर्जून सांगते की ना सोबत जादूचे सेशन करा. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, रेकीच्या सोबत कृतज्ञता आणा, अधिक अधिक जास्त आपलं हार्ट चक्र ओपन होतं. ओके, म्हणजे ना त्या गोष्टी आपल्या अंगी भिनण्यासाठी आपण आध्यात्मिक प्रगती बाकी सगळ्या टेक्निक तिकडे शिकणारच आहे, पण 10% हा जो भाग आहे ना कृतज्ञता, रेकीच्या नियमामधला कृतज्ञतेचा नियम, आजच्या दिवशी मी शांत राहणार, शिकलात. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार, नक्कीच शिकलात. पण ह्या सगळ्या गोष्टी जे पाचही नियम आहेत रेकीचे, स्वतःवर प्रेम करणे म्हणूया, किंवा मग निसर्गाप्रती आभार मानणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, जे काही आहे प्रेम, दया, माया, जे रेकीचे 5 नियम आहेत त्यामधला एक नियम आहे जो कृतज्ञता. तो कृतज्ञता जर आतमध्ये आला ना तर इतर गोष्टी आपण सहजपणे करू शकतो. म्हणून मी आवर्जून सांगते सगळ्यांना की हो, तुम्ही कृतज्ञतेचे सेशन ना सगळ्यांनी करा. मग आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करून आणायला आणि आपण जेवढं काही सगळं केलंय ना त्याला एक खूप चांगला सपोर्ट मिळणार आहे तुम्हाला. म्हणून करा. कोणतं जास्त चांगलं कोणतं कमी चांगलं असं काही नसते. तर काय असते, हे याच्या जागेवर आहे, ते त्याच्या जागेवर आहे. पण ते जे आपण एवढं मोठं ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी कृतज्ञता आपल्या अंगी जर असली ना तर आपण ते खूप चांगलं आणखी स्वतःमध्ये आणणार आहे. आणि आपल्या ज्या टेक्निक आपण शिकलेल्या आहे, हिलिंग टेक्निक असू दे किंवा काही असू दे, त्या खूप जास्त काम करायला लागते. आहे ना. खूप छान नीलम. असे लोक तुम्ही कृतज्ञतेवर बोलले ना की मला अधिक वाटते बरं. हा, नक्कीच रेकी मी खूपच छान शिकवली आहे, त्यात प्रश्नच नाही. खूप छान हो शिकवली आहे. पण हो. कृतज्ञतेचा त्याला काय फायदा झाला हे जास्त महत्वाचं. ओके, मग त्याची आज जोड आपण थांबू. कोणी आहे अधिक? आपण आज थांबूया. नक्कीच ही कृतज्ञता आपल्याला स्वतःमध्ये आणायचीच आहे. अगदी वर्षातही पलांडेला मी कृतज्ञतेवर बोलू देते आणि मग आपण थांबूया. बोलो जी, वर्षाजी. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. रेकीमध्ये येऊन मी माझं आयुष्यच बदललं आणि मी सर्वांना माफ करायला लागली. सर्वांना म्हणजे माफी मागायला लागली. मला ती माफी मागते आता खूप मला बरं वाटतं.
आणि रेकीमध्ये खूप मला फरक पडला माझ्या आयुष्यात. काय बदल झाला ते सांगा. तेच मी सर्वांना माफ करायला लागली. हा, मला माफ करा, मला माफ करा. मला कधी माफी माहित नव्हती. अच्छा, हं, तुमची तब्येत कशी आहे आता? खूप छान आहे आता. सर्व घरात पण वातावरण खूप आनंदी आहे. खूप फरक पडला मला रेकीमुळे. खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंद सगळीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद सगळ्यांना, अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. लक्षात ठेवा, जादू ही आपल्या आतमध्ये आहे, कृतज्ञता ही आपल्या आतमध्ये आहे. जेथे आभार आहेत तेथे कृतज्ञता किंवा जादू ही कायम स्वरूपी असते. आतापासून आपला श्वास, आपला प्रत्येक क्षण आपण कायम जादूचे साक्षीदार होऊया आणि ही जादू क्षणाक्षणाला आपल्या आयुष्यामध्ये अनुभवूया. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, 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 थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. मॅडम. खूप खूप नमस्ते धन्यवाद. सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना.